बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली। चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे। वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची मागणी नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे। बीड हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, विजय वडेट्टीवार, संभाजीराजे छत्रपती, अंबादास दानवे आणि ज्योती मेटे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा आणि वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यात आरोपी करावं अशी मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे। चौकशी निष्पक्ष होण्याच्या दृष्टीनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केल्याची प्रतिक्रिया राज्यपालांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात म्हणालो की कारण त्यांचे जे काही कनेक्शन आणि संबंध आहेत ते बघता चौकशीमध्ये कोणी आडवं येऊ नये म्हणून त्यांना राजीनामा घेऊन तुर्तास बाजूला करावा। राज्य सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांकडे आल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। बीड हत्या प्रकरणातील चौकशी अधिकारी बदलले पाहिजेत अशी मागणी देखील अंबादास दानवेंनी केली आहे। राज्य सरकार आणि राज्यपाल मध्ये राज्य सरकार ऐकत नाही म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। सगळ्यांचा मास्टरमाइंड, सगळ्यांचा बॉस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे। अजित पवार का संरक्षण देताय असा सवाल संभाजीराजेंनी विचारला। राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टरमाइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। बीडमध्ये याआधी झालेले प्रकारही उघड झाले पाहिजेत अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत। त्याच्या त्या क्रिमिनल लिंक्स आहेत, राखेचं राजकारण, तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण, तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या, त्या हत्यातले आरोपी, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। सर, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी राजीनामा दिलाच पाहिजे। सर, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी राजीनामा दिलाच पाहिजे। कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये।